किनाऱ्यावर परतलेली लाटमधल्या आजच्या भागात बघणार आपण सत्याची चाऊल. त्या रात्रीनंतर विजयच्या मनात काहीतरी बदललं. नैनाचे शब्द त्याच्या मनात सतत घुमत राहिले. माणूस दुसऱ्याच्या प्रेमामुळे नाही तर स्वतःच्या अपराधामुळे तुटतो. हे वाक्य साधं नव्हतं. हे कुणीतरी खूप जवळचा माणूस बोलत असल्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय बराच वेळ शांत होता. नैना अंगणात तुळशीला पाणी घालत होती. वारा मंद होता. तिच्या हातातल्या बांगड्यांचा हलका आवाज हवेत घुमत होता. विजय अचानक थांबला. तो आवाज त्याला ओळखीचा वाटला. अगदी तसाच आवाज मोनिकाच्या हातातल्या बांगड्यांचा यायचा. तो काही क्षण नैनाकडे पाहत राहिला आणि त्याच्या मनात पहिल्यांदाच संशयाची हलकी रेष उमटली. त्या दिवशी तो जुन्या वस्तू शोधत कपाट उघडत होता. अचानक त्याच्या हातात मोनिकाची जुनी वही आली. त्याने सहज पानं उलटली. त्यात काही कविता लिहिलेल्या होत्या. एक ओळ वाचून तो थबकला. समुद्र कधीच शांत नसतो, तो फक्त त्याचं वादळ लपवतो. विजयच्या हातातून वही जवळजवळ निसटली. कारण हेच शब्द काही दिवसांपूर्वी नैनाने त्याला सांगितले होते. त्याच्या मनात धडधड सुरू झाली. हे फक्त योगायोग आहे. पण मन उत्तर देत नव्हतं. संध्याकाळी तो समुद्रकिनारी गेला. नैना आधीपासून तिथे बसली होती. वारा जोरात वाहत होता. लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळत होत्या. विजय तिच्या शेजारी जाऊन बसला. काही क्षण दोघं शांत राहिले. मग तो अचानक म्हणाला, तुम्ही मोनिकाला ओळखत होता का? नैनाचं हृदय थांबल्यासारखं झालं. तिने लगेच नजर वळवली. का असं विचारताय? विजय तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तुमच्या बोलण्यात, तुमच्या शांततेत मला तिची आठवण येते. नैनाच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण ती शांत राहिली. विजय पुढे म्हणाला, कधी कधी वाटतं तुम्ही माझ्याबद्दल खूप काही जाणता. त्याचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता. आणि कधी कधी वाटतं तुम्ही स्वतःपासून लपता आहात. त्या शब्दांनी नैनाचं मन हादरलं. कारण विजय आता सत्याच्या अगदी जवळ येऊन पोचला होता. ती उठून चालू लागली. पण विजयने हलक्या आवाजात विचारलं, एक प्रश्नाचं खरं उत्तर द्याल? ती थांबली. वाऱ्याने तिचे केस हालत होते. तुमच्या डोळ्यात एवढं दुःख का आहे? नैनाचे अश्रू अखेर वाहू लागले. ती मागे न वळताच म्हणाली, कारण काही माणसं स्वतःची शिक्षा बनून जगतात. आणि ती तिथून निघून गेली. त्या रात्री विजय झोपू शकला नाही. त्याच्या डोक्यात सतत तेच प्रश्न होते. नैनाचे शब्द, तिच्या सवयी, तिची शांतता, सगळं मोनिकासारखं वाटत होतं. दुसऱ्या बाजूला नैना खोलीत बसून रडत होती. तिला जाणवत होती आता सत्य फार काळ लपणार नाही. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. व्रण अजूनही होते. चेहरा बदलला होता. पण डोळ्यातलं प्रेम ते अजूनही तसंच होतं. दारावर हलकी टकटक झाली. रोहिणी आत आली. तिने नैनाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि शांतपणे तिच्याजवळ बसत ती म्हणाली, सत्य जास्त काळ लपून राहत नाही ग. नैना थरथरत म्हणाली, आई, मला भीती वाटते. रोहिणीने तिचा हात हातात धरला. प्रेम जर खरं असेल तर सत्य त्याला तोडत नाही. बाहेर समुद्रावर चंद्रप्रकाश पडला होता. लाटा शांत होत्या. जणू समुद्रही त्या क्षणाची वाट पाहत होता, जेव्हा प्रेमासमोर अखेर सत्य उभं राहणार होतं. इथेच आज आपला आजचा भाग संपतोय. पुढच्या भागात बघणार आपण ओळख. ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.